शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्। आज या उत्सवाच्या निमित्ताने दुसरं पुष्प गुंफण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे। सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी ही सेवा करण्याची संधी मला दिली, कारण शेवटी कुठलीही सेवा आपल्याकडनं घडण्यासाठी सर्वप्रथम भगवंताची इच्छा पाहिजे। त्याच्या इच्छेपलीकडे आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही। माझ्या आजच्या विवेचनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आता सगळेजण इथं बसलो होतो, आपली पूर्वतयारी चालू होती। इथे सगळेजण वयाने ज्येष्ठ अशी मंडळी आपापसात त्यांची चर्चा गप्पा सुरू होत्या, सुखदुःखाची देवघेव सुरू होती। तर मला असं वाटलं की प्रवचनामध्ये आपण ज्ञानाची देवाणघेवाण करतो, विविध विषयांवरती चर्चा करतो, तर असं जाणवून गेलं की ही मंडळी वरती जी बसलेली होती आणि त्यांची आपापसामध्ये नेहमीच्या गप्पा सुरू होत्या, पण जर ह्या गप्पा आपण कान देऊन जर ऐकल्या तर त्याच्यामध्ये अनुभव, ज्ञान ह्या सगळ्याच गोष्टींची देवाणघेवाण इतकी सुंदर चाललेली होती की खूप साऱ्या गोष्टी गेल्या 10 मिनिटांमध्ये मला शिकायला मिळाल्या। आणि त्यांनी जे सांगितलं एकेका वाक्यामध्ये एक ते आपल्याला जे वाटतंय ते मांडत होते, पण ह्या सगळ्यांच्या एक वाक्यामध्ये अक्षरशः जीवनाचं तत्त्वज्ञान उत्तमगुण भरलेलं होतं। आणि म्हणून शांत राहून त्यांच्या आपापसातल्या चर्चा, त्यांच्या आपापसातल्या गप्पा ऐकण्यातच मला वाटतं खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या। याच्यासाठी मी आपणा सर्वांचे आधी धन्यवाद देतो की जरी तुमच्या तुम्ही सगळे समवयस्क आहात आणि तुम्ही सगळेजण आपापल्या रोजच्या गोष्टी बोलत होतात, पण आमच्यासारख्या तरुणांसाठी, आमच्यासारख्या नवीन शिकणाऱ्यांसाठी या गोष्टी फार फार मार्गदर्शक आहेत। आणि याचा मला फार आनंद झाला की 10 मिनटं का होईना की आपण जे बोललात, ज्या गप्पा तुम्ही मारल्यातनं खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या। याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो। काल वैद्य निरंजन गोखले यांनी आपल्या प्रवचनामध्ये रामायण आणि त्याच्यामधील राजकारण याच्यावरती अतिशय छान विवेचन केलं। आणि रामाचा त्यावेळचा धर्म कोणता होता, एका नगराचा, एका राज्याचा राजा म्हणून रामाने कोणकोणत्या भूमिका पार पाडणं आवश्यक होतं। आणि एक छान मुद्दा त्यांनी असा मांडला की जरी राम हा अवतार असला तरी प्रभू रामचंद्रांनी मानवी देहाचा स्वीकार केलेला होता, आणि त्यामुळे मानवी देहाचा अवतार घेतल्याच्या नंतर, अवतारासाठी मानवी देहाची निवड केल्याच्या नंतर जे विकार मानवी जन्मामध्ये आपल्याला असतात त्या सर्वांची अनुभूती, त्या सर्वांचा अनुभव प्रभू रामचंद्रांना घ्यावा लागला। आणि त्यातूनच त्यांचं सामान्यातलं असामान्यत्व सिद्ध होतं। आणि संपूर्ण त्यांच्या कालच्या विवेचनाचं सार जर आपण काढायचं म्हटलं तर कोणताही विकार, मग राग, लोभ, मद, मत्सर कोणतेही विकार असतील, षड्रिपुजना आपण म्हणतो, याची लागण आपल्याला होणारच आहे, कारण ते स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे। त्यांचं दमन न करता विवेकाने त्यांच्यावरती अंकुश ठेवता येतो। हेच कालच्या त्यांच्या विवेचनाचं सार घेऊन मी या ठिकाणी इथून घरी गेलो आणि विचार करता करता असं जाणवलं की ह्या सगळ्याला जेव्हा आपण आपल्या संपूर्ण जीवनाचा इतका सखोल अभ्यास करण्याचं सामर्थ्य आपणा सर्वांमध्ये कधी जागृत होतं, जेव्हा त्याला धर्माचं अधिष्ठान असतं। आणि म्हणून धर्म ही नक्की काय संकल्पना आहे याच्याविषयी माझ्या अल्पमतीला जे विचार मला पटले, ज्या वेदवेत्या लोकांशी चर्चा किंवा त्यांचं म्हणणं, त्यांचं बोलणं ऐकून त्यातून जे काही अमृत ज्ञानार्जन मला करता आलं, ते विचार माझ्या अल्पमतीनुसार, माझ्या कुवतीनुसार आपणा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो। जर काही न्यून राहून गेलं तर त्याचा सगळा दोष मी माझ्याकडे घेतो आणि त्यातील ज्या गोष्टी आपणाला रुचतील, पटतील, परमेश्वराला मान्य होतील, ते सर्व भगवंताची कृपा अशी प्रार्थना करतो आणि माझ्या विवेचनाला सुरुवात करतो। सर्वप्रथम धर्म हे 2 अक्षरांचा हा जो शब्द आहे, याचा जेव्हा उच्चार होतो त्यावेळेला ढोबळमानाने आपणा सर्वांसमोर वेगवेगळ्या धर्माची, पंथांची नावं येत जातात। हिंदू धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, आणि मग
त्या धर्माला मानणारे जे लोक आहेत, त्या धर्माचे जे अनुयायी आहेत, ते कोणत्या प्रकारे आचारविचार ठेवतात यावरनं त्यांची एक ओळख आपण त्या धर्माचे अनुयायी म्हणून आपण मान्य करतो. पण हिंदू धर्माचा किंवा हिंदू धर्मचा तत्त्वज्ञानाचा जर आपण विचार केला तर धर्म म्हणजे फक्त व्रतवैकल्य, देवाधर्माचे उत्सव, देवाधर्मांचे अवतार, त्यांची पुराणं इतकाच नसून धर्म ही एक आचरणाची शैली आहे असा सखोल विचार मानणारा पहिला जर कुठलं तत्त्वज्ञान असेल तर ते हिंदू धर्मीयांचं तत्त्वज्ञान आहे. आणि जेव्हा आपण आपल्या धर्माशी ओळख करून घेतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या अस्तित्वाला आणि आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होण्याची कुठे कुठे सुरुवात झाली आहे अशी एक अनुभूती आपणाला येते. खरं तर मानवी आयुष्य किंवा मानवी जन्म जो आहे तो खूप गहन आहे. म्हणजे आयुष्य म्हणजे काय यावरती जर चर्चा करण्याची ठरली तर आजपर्यंत असा कोणताही तत्त्ववेत्ता असेल, असा कोणताही फिलॉसॉफर असेल की जो सर्वसमावेशक, ज्याला कॉम्प्रेहेन्सिव्ह आपण म्हणतो, असं जीवनाची व्याख्या करू शकलेला नाही आहे. पण तरीसुद्धा कुठे कुठे त्याचे अंश आपणाला असे सापडतात की ज्याने आपण एक ढोबळ असा आराखडा आपल्या मनासमोर मांडू शकतो की याला जीवन म्हणता येईल. मग हे जीवन खऱ्या अर्थाने योग्य सन्मार्गाने जगण्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपणाला जो शिकवतो तो आपला धर्म. योगी अरविंद नावाचे एक खूप मोठे तत्त्वज्ञ आपल्या भारतामध्ये होऊन गेले. त्याने धर्माची फार सुरेख व्याख्या केली, धर्मासंबंधी त्यांचे विचार जगासमोर मांडले आणि त्यांनी जो एक नवा दृष्टिकोन आपल्याला दिला धर्माच्या तत्त्वज्ञानाबद्दल किंवा धर्माच्या व्याख्येबद्दल, हा फार ज्याच्यामध्ये सखोलपणे जर विचार केला तर धर्माची व्याख्या करण्यामध्ये आपल्याला त्याचा फार उपयोग होतो किंवा मदत होते. कारण अनेक असे विषय असतात जे मानवी मनाला नेहमी आकर्षित करत असतात की शेवटी मानवी मन किंवा मनुष्याचा स्वभाव हा कुतूहलप्रिय आहे. म्हणजे जे अज्ञात आहे त्याच्याविषयी आपण नेहमी आपल्याला आकर्षण असतं. म्हणून नेहमी असं बघा की एखादी गोष्ट लहान मुलाला आपण जेव्हा सांगतो की एखादी गोष्ट करू नकोस तर हटकून ते मूल तीच गोष्ट करतं. आता याचं कारण काय आहे? कारण एखादी गोष्ट कर याची संकल्पना त्याच्या डोक्यामध्ये नक्की आहे की बोलू नकोस, तर बोलू नकोस म्हणजे नक्की काय कर हे त्याला माहीत नाही आहे, पण बोलायचं त्याला माहिती आहे. त्यामुळे त्याचं जे मन आहे ते त्याला बोलायला प्रवृत्त करतं. तिकडे बघू नको हां किंवा तिकडे बघू नका असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा तुमच्यातल्या अर्ध्या जणांचं लक्ष तिकडे गेलेलं असतं. कारण का? ते अज्ञात आहे आणि अज्ञाताचा शोध घेणं ही मानवी मनाची अतिशय नैसर्गिक अशी प्रवृत्ती आहे. आणि म्हणून त्या प्रवृत्तीला अनुसरूनच या योगी अरविंदांनी जी धर्माची व्याख्या केलेली आहे तर संपूर्ण जीवन, मग ते वैयक्तिक असो किंवा सामाजिक एकत्रित जीवन असो, जे जगण्याचा आदर्श जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला जो घटक शिकवतो तो धर्म, अशी त्यांनी धर्माची व्याख्या केली. आणि भारतवर्षामधल्या लोकांनी ही आचरणाची एक जीवनपद्धती आपल्या आयुष्यामध्ये आचरली आणि म्हणून त्याला हिंदू धर्म असं नाव दिलं जातं, असं अरविंदांचं म्हणणं होतं. जर आपण पाश्चात्य विचारशैलींचा त्याचा जर आपण अभ्यास केला तर धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हटलं गेलं आहे. आता अफूची गोळी का म्हटलं आहे? तर जेव्हा माणूस अफूच्या गोळीचं सेवन करतो त्यावेळेला त्याच्या संवेदना ज्या आहेत त्याच्या कंट्रोलमध्ये राहत नाही आणि माणूस गुंगीमध्ये जातो. तसं धर्म माणसाच्या मनाला गुंगी आणतो आणि जे धर्माच्या नावाखाली ज्या गोष्टी करायला लागतात त्या गोष्टी माणूस करत जातो. अशा अर्थाने धर्माला अफूची गोळी असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखादा नौखा असेल आणि त्याच्या पहिल्याच वाचनामध्ये किंवा त्याच्या पहिल्याच अभ्यासामध्ये धर्म म्हणजे अफूची गोळी अशी जर नकारात्मक व्याख्या जर आली तर निश्चितच धर्माविषयी एक प्रकारची अढी त्या व्यक्तीच्या मनामध्ये बसू शकते. पण इथंच तर फरक आहे हिंदू तत्त्वज्ञानाचा आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा. आपण धर्माला जगण्याची एक पद्धती म्हणून मान्यता दिली आणि याच धर्माला त्यांनी अफूची गोळी म्हणून त्याची अवहेलना केली. आणि म्हणून धर्माविषयीचे जे विचार आहेत, धर्माची जी व्याख्या आहे आणि धर्म म्हणजे काय याचा जो उहापोह आपल्याकडच्या महान विभूतींनी केलेला आहे त्याचं कुठेतरी आपण अभ्यास करणं, त्याचं मनन करणं आवश्यक आहे. आता धर्माच्या बाबतीमध्ये सर्वप्रथम बोलायचं झालं तर श्रीकृष्णांनी धर्माविषयी अनेकदा त्यांचे जे काही विचार आहेत ते मार्गदर्शक तत्त्व जी आहेत ते आपल्यासमोर मांडलेली आहेत. उदाहरणार्थ जेव्हा महायुद्ध सुरू झालं महाभारतामधलं त्यावेळेला जेव्हा अर्जुनासमोर स्वतःचे नातेवाईकच शत्रू म्हणून उभे होते, अशा परिस्थितीमध्ये अर्जुन समोर असलेल्या शत्रूच्या संपूर्ण सैन्याला पाहून हतबल झाला आणि त्याच्या मनामध्ये एक विचार आला की माझ्याच
आप्तस्वकीयांवरती मी शस्त्र कसं चालू. आणि तो अक्षरशः गर्भगळीत झाल्याने त्याने शस्त्रास्त्र टाकून दिली आणि पूर्णपणे असा हा भ्रमित झालेला अर्जुन भर समरांगणामध्ये जेव्हा स्वतःचा आत्मविश्वास, स्वतःचा विवेक गमावून बसला, त्यावेळेला सारथी जे होते भगवान श्रीकृष्ण, त्यांनी गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला जीवनाचं संपूर्ण जे काही सार आहे ते समजावून सांगितलं. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की पाहता तव स्वधर्मास सोडणे युद्ध न बरे, पलीकडे धर्मयुद्धाच्या नसे कल्याण क्षत्रिया. शेवटचा शब्द आहे क्षत्रिय. क्षत्रियाचा धर्म कोणता? तर अधर्माचा विनाश आणि स्वधर्माची पुनर्स्थापना हा क्षत्रियाचा धर्म आहे. धर्माचं रक्षण करणं हा क्षत्रियाचा धर्म आहे. आता इथं धर्म याचा अर्थ त्याचं कर्तव्य. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा अर्थाने नाही, तर धर्म म्हणजे त्याचं कर्तव्य. आणि हे कर्तव्य अर्जुन भर युद्धामध्ये विसरला होता. आता काही जणांना असं वाटेल, अर्थात आस्तिक आणि नास्तिक हे दोन्ही विचारप्रवाह आपल्याही धर्मामध्ये आहेत आणि मोठ्या संख्येने त्याचे पालनकर्तेसुद्धा आहेत. मग जे नास्तिक आहेत, ज्यांचा धर्मावरती म्हणा किंवा भगवंतावरती विश्वास नाही, त्यांनी हे दुसऱ्या अंगानेही घ्यायला हरकत नाही. श्रीकृष्ण, अर्जुन आणि महाभारताचं युद्ध ही प्रतीकं म्हणून आपण का स्वीकारू नयेत? आपण स्वतः अर्जुन आहोत. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आयुष्यामध्ये अर्जुन असतो. त्याचं स्वतःचं आयुष्य हे एक युद्धच असतं. आणि अर्जुनावरती जी वेळ समरांगणामध्ये आली ती आपल्यातल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कमी अधिक फरकानेही येतच असते. अनेक प्रसंग असे आपल्या आयुष्यामध्ये येतात की जिथं निर्णय घेण्याची क्षमता कुंठित होते, जिथं विचार करण्याचा जी प्रक्रिया आहे ती थांबते. आता याला कारण काय आहे? तर आपल्या मनामध्ये असलेल्या शंका, आपल्या मनामध्ये असलेले संशयाचे प्रश्न जे अर्जुनाला पडले होते की माझ्याच बांधवांवरती मी शस्त्र कसं चालवायचं, हा जो मोठा गहन प्रश्न त्याला पडला होता. असे अनेक प्रश्न आपल्याही आयुष्यामध्ये आपल्याला पडतात आणि आपली मती संभ्रमित होते. त्यावेळेला योग्य निर्णय काय हे घेण्यासाठी आपल्याला जो मदत करतो तो घटक म्हणजे धर्म. तिथं ती भूमिका भगवान श्रीकृष्णांनी वठवली. ती भूमिका आपल्या आयुष्यामध्ये आपला धर्म वठवत असतो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की पलीकडे धर्मयुद्धाच्या नसे कल्याण क्षत्रिया. तू क्षत्रिय आहेस, तुझ्या हातामध्ये धनुष्य आहे, तुझ्या हातामध्ये शस्त्र आहे, ते चालवून तू दुर्जनांचा नाश करणं हे तुझं कर्तव्य आणि धर्म आहे. जर तू ते केलं नाहीस, ह्या धर्मयुद्धाचा जर तू त्याग केलास तर तू पापाचा वाटेकरी होशील. आणि तेच पुढच्या श्लोकामध्ये ते सांगतायत की जरी हा धर्मसंग्राम तू न करीसी तरी पहा, पदरी पाप घेशील जाई कीर्ती स्वधर्मही. म्हणजे जर तू या धर्मयुद्धामध्ये भाग घेतला नाहीस आणि जर तू याच्यामध्ये निष्क्रिय राहिलास, म्हणजे तू धड ही बाजू घेतली नाहीस आणि तीसुद्धा बाजू तटस्थ राहिलास, तर तू पापाचा वाटेकरी होशील. जसं आपल्याला विक्रम वेताळच्या कथेमध्ये माहिती आहे की जर उत्तर माहिती असूनसुद्धा जर तू उत्तर दिलं नाहीस तर तुझ्या डोक्याचे 100 तुकडे होतील. आणि जर तू उत्तर देण्यासाठी तोंड उघडलंस तर पुन्हा मी जाऊन त्या झाडाला उलटा लटकेन. ही परिस्थिती त्या ठिकाणी अर्जुनाची आहे. त्यामुळे तुला तटस्थ राहता येणार नाही. तुला या धर्मयुद्धामध्ये निर्णायक भूमिका घ्यावी लागेल, कारण तो तुझा धर्म आहे. आणि तू उद्या असं म्हणशील की ह्या धर्मयुद्धामध्ये किंवा ह्या धर्मसंग्रामामध्ये माझी कोणतीही भूमिका नव्हती, तर तू हे सांगून त्या पापाचा वाटेकरी होतोस. आता हे कोणतं पाप आहे? तर अधर्माचं पाप आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा निवडीची वेळ आली त्यावेळेला कौरवांनी भगवान श्रीकृष्णाचं चतुरंग सैन्य निवडलं आणि पांडवांनी मात्र निवडला भगवान श्रीकृष्ण, योगेश्वर श्रीकृष्ण. आता एक व्यक्ती विरुद्ध त्याचं संपूर्ण चतुरंग सैन्य, याच्यामध्ये जर समसमान मुकाबला करायचा झाला तर निश्चितच सैन्य जिंकणार आहे, कारण ती संख्या जास्त आहे. पण अर्जुनाने निवड केली श्रीकृष्णाची, कारण श्रीकृष्ण नेहमी धर्माच्या बाजूने असतात. म्हटलेलंच आहे, जिथे अर्जुनासारखा धनुर्धर साक्षात धर्माचा अवतार असलेला भगवान श्रीकृष्ण जिथे आहे तिथे विजय सुनिश्चित आहे. आणि म्हणूनच चतुरंग सैन्य असूनसुद्धा कौरवांचा विनाश हा अटळ होता, कारण त्यांनी अधर्माची बाजू निवडली आणि धर्माची बाजू होती पांडवांची, आणि त्यामुळे त्यांचा विजय झाला. यतो धर्मस ततो जयः. हे जे वाक्य किंवा हे जे संस्कृतमधलं सुभाषित आहे त्याचा अर्थ इथं आपल्याला उमगतो की जेव्हा जेव्हा तुम्ही धर्माच्या बाजूने राहाल तेव्हा तेव्हा तुमचा विजय निश्चित आहे. धर्मो रक्षति रक्षितः नावाचं एक वचनसुद्धा खूप आजकाल वापर त्याचा केला जातो की धर्माचं जो रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. आता इथे बरेच वेळेला
थोडासा जर याच्यात खोलात जाऊन जर विचार, कारण शेवटी आपल्या हिंदू धर्मामध्ये जी सुवचनं सांगितलेली आहेत, जे सुविचार सांगितलेले आहेत, त्याचं जर सुपरफिशियल वरवरचं मिनिंग जर आपण बघायला गेलो तर अतिशय सोपं आहे. म्हणजे एका क्षणामध्ये आपण त्याचा अर्थ सांगू शकतो. पण जेव्हा त्याच्या अजून इनर लेअरमध्ये आपण जेव्हा उतरतो, त्यातल्या अजून अंतर्गत भागामध्ये उतरतो, तेव्हा लक्षात येतं की ह्याची मुळं खूप खोलवरती गेलेली आहे. की धर्माचं तुम्ही रक्षण कराल तर धर्म तुमचं रक्षण करेल. याचा अर्थ असा नाही की उद्या माझ्या धर्मावरती संकट आलं म्हणून मी तलवार घेऊन धावणार आहे आणि माझ्या धर्माचं रक्षण करणार आहे. इतके मोठे आपण निश्चितच नाही. पण आणि म्हणून जेव्हा माझ्यावरती संकट येईल, ठीक आहे, मी धर्माचं रक्षण केलं आणि उद्या माझ्यावरती संकट आलं म्हणून धर्म नावाची कोणी एंटिटी, कोणी व्यक्ती येऊन माझा बचाव करेल असा त्याचा अर्थ नाही. तर याचा अतिशय सोपा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही धर्माने वागता, धर्माने आचरण ठेवता, तेव्हा तेव्हा तुमच्यावरती येणारी संकट ही तुमच्या बाजूने निघून जातात, कारण तुम्ही धर्माच्या बाजूने आहात. तद्वता अर्जुन ज्याप्रमाणे श्रीकृष्णाला सोबतीला घेऊन धर्मयुद्धामध्ये उभा राहिला, तेव्हा आलेली संकट भलेही कौरव संख्येने, सैन्याने पांडवांपेक्षा जास्त होती, तरीसुद्धा सगळ्यात मोठी जी शक्ती आहे धर्माची शक्ती, आणि ती होती पांडवांच्या बाजूने. आणि हाच या श्लोकाचा अर्थ आहे की जरी हा धर्मसंग्राम तू न करीसी तरी पहा, पदरी पाप घेशील. परमेश्वर सांगतोय की धर्मयुद्धामध्ये भाग न घेणं हा तुझा अपराध नाही, ही तुझी चूक नाही, तर हे महापाप आहे. कारण तुझ्यावरती जबाबदारी आहे, तू क्षत्रिय आहेस आणि तुझा धर्म हा आहे की तू दुर्जनांचा नायनाट करायला पाहिजे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. इथे भगवान सांगतायत की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा मी स्वतः पृथ्वीवरती अवतार घेईन आणि धर्माची पुनरुत्स्थापना करेन. हे सांगणारा एकमेव परमेश्वर आपल्या धर्मामध्ये आहे. मग आता मात्र कलियुगामध्ये हा जो श्लोक आहे त्याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण आपल्याला हा विचार करायला लावतात की कोणीतरी येईल आणि माझा किंवा माझ्या धर्माचा उद्धार करेल. हे मानण्याचे दिवस आता गेले. आत्ताच मगाशी काका म्हणाले, यांना नमस्कार करता करता म्हणाले की अरे तो परमेश्वर खरा तिथं आहे, पण आपण आपल्या माणसातल्या परमेश्वराला नमस्कार करतोय म्हणून मी तुला नमस्कार करतोय, असं सहज वाक्य बोलून गेले. आणि मला लगेच तिथे जाणवलं की श्रीकृष्णांचा संदेश हाच आहे की कोणीतरी येईल आणि माझा उद्धार करेल. हे दिवस आता राहिले नाहीत. तुम्ही प्रत्येकाने आपापल्या अंतरात्म्यातला आत्माराम शोधा आणि त्याला युद्धासाठी सज्ज करा. ही आजच्या कलियुगातली खरी जी गरज आहे. धर्म तुम्हाला हीच सूचना देतोय, वारंवार तुम्हाला हे सांगतोय की कोणीतरी येईल, अवतार घेईल आणि माझं उद्धार करेल. हे दिवस आता राहिले नाहीत. तुमच्या प्रत्येकामध्ये जो ईश्वरी अंश आहे त्याला ओळखा, त्याला जागृत करा आणि तुम्ही तुमच्या धर्माचा जो काही, तुमच्या धर्मावरती जे काही संकट आलेलं आहे त्याच्यासाठी लढण्यास सज्ज व्हा. हीच आजच्या कलियुगाची खरी गरज आहे. त्यानंतर जे जे सज्जन आहेत त्या सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी मी नेहमी तत्पर आहे, असंही वचन भगवान श्रीकृष्ण आपल्याला देतात. आणि आपल्या वचनात ते कटिबद्ध आहेत. जर आपण संपूर्ण इतिहास, मानवजातीचा जर इतिहास बघितला, जिथे जिथे अधर्म वाढीस लागला आहे, जिथे जिथे दुर्जनांची सरशी होते आणि अक्षरशः त्राही करून सोडलं आहे अधर्मियांनी, त्या वेळेला एक असा आशेचा किरण जन्माला आला आहे की ज्याने संपूर्ण परिस्थिती बदलून टाकलेली आहे. आजकाल गेले काही दिवसांपूर्वी चित्रपटांवरनं बरेच वादंग माजले होते, इतिहासाची छेडछाड केली जाते, इतिहास वेगळ्या प्रकारे मांडला जातोय वगैरे, अनेक मतप्रवाह अनेक बाजूंनी अक्षरशः आपल्यावरती कोसळत आहेत. पण आपण एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द जे आहेत, हे शब्द जरी आपण उच्चारले तरी आपल्यामध्ये वीरश्री संचारते. याचं कारण तेच आहे, जेव्हा जेव्हा या पृथ्वीतलावरती अधर्म नंगानाच करेल त्या वेळेला धर्माच्या स्थापनेसाठी मी पुन्हा पुन्हा हे वाक्य मी अतिशय सूचक बोलतो आहे. मला कुठेही छत्रपती शिवरायांचं दैवीकरण करायचं नाही, कारण असं म्हटलं जातं की जेव्हा एखाद्या व्यक्तीचं आपण दैवीकरण करतो त्यावेळेला त्या व्यक्तीची खऱ्या अर्थाने समीक्षा करण्याचा जो मार्ग आहे तो आपण बंद करतो. आणि दुसरी एक म्हणजे आपण आपल्यावरची जबाबदारी झटकतो की तो काय देवाचा अंश होता, त्याने केलं, मला कुठे जमणार आहे. म्हणजे थोडक्यात आपली जबाबदारी झटकण्याचा एक मार्ग आपल्याला मोकळा राहतो. आणि म्हणून मी अतिशय सूचक असं म्हणतो आहे की जेव्हा जेव्हा ह्या आपल्या पृथ्वीतलावरती, आपल्या भारतभूवरती अधर्मियांची जेव्हा संख्या वाढली त्या वेळेला धर्माच्या स्थापनेसाठी भगवान अवतार घेतात. हे वाक्य ते नेहमी खरं करून दाखवत असतात. पण आता मात्र वेळ अशी आहे की आपल्या प्रत्येकामध्ये त्यांनी आधीच अवतार घेतलेला आहे, त्याचा अंश आपल्यामध्ये आहे, त्याला जागृत करण्याची आवश्यकता आहे. आणि ते जागृत करण्यासाठी अधिष्ठान कशाचं हवं, तर धर्माचं.
जेव्हा आपण धर्माचा या अंगाने विचार करू तेव्हा हळूहळू एक फ्रेमवर्क आपल्या मनासमोर तयार होत राहतं. जसं की एक कला आहे बघा, ज्याच्यामध्ये तो जो आर्टिस्ट, तो कलाकार जो असतो, तो गोंद जी असते त्या गोंदेने एक चित्र तयार करतो. आपल्याला ते समजत नाही की तो नक्की काय रेखाटतो आहे. आणि जेव्हा त्याच्यावरती तो वाळू किंवा पांढरी फक्की जेव्हा उडवतो तेव्हा त्या गोंदाला ते सगळं चिकटत जातं आणि समोर ते चित्र जे आहे ते आपल्यासमोर क्लिअर होत जातं. हा जो गोंद आहे तो धर्मरूपी गोंद आहे आणि आपले प्रयत्न जे आहे ती फक्की आहे. त्या गोंदावरती जेव्हा तुम्ही ती फक्की तुमच्या प्रामाणिक कष्टांची, धर्माने वागलेल्या तुमच्या जे नीती तुमची आहे त्याची फक्की जेव्हा उडते तेव्हा धर्माचं चित्र तिथं आपल्यासमोर साकार होतं आणि मग आपल्याला समजतं की अरेच्या किती सुंदर कलाकृती आहे. पण त्यासाठी धर्माचं अधिष्ठान असणारी गोंदही हवी आणि सत्कर्माची फक्कीसुद्धा आपल्याकडे असायला हवी. यानंतर आपण आता महाभारतातल्या श्रीकृष्णांनी धर्माबद्दल जे काही विवेचन केलं त्याबद्दल आपण पाहिलं. आता आपल्याला थोडंसं आधुनिक काळाकडे जेव्हा आपण येतो तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींची आठवणी आल्याशिवाय राहत नाही, ज्यांनी अतिशय रसाळ भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली आणि छातीठोकपणे सांगितलं की माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा. म्हणजे अमृतालाही पैजेने मी सांगतो की माझी मराठी भाषा अमृतालाही जिंकेल इतकी गोड, मधुर आणि रसाळ आहे. आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, येथ तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. याचा अर्थ काय? आता इथे वडील हा शब्द वापरला आहे. आता इथे वडील म्हणजे आपले जे बायोलॉजिकल फादर ज्याला आपण म्हणतो ते वडील असा अर्थ घ्यायचा नाही आहे. तर वडील म्हणजे जे जे सन्माननीय आहेत, जे जे थोर आहेत त्या व्यक्तींनी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या कृतींमधून, आपल्या वर्तनामधनं एक आदर्श आपल्यासमोर ठेवलेला असतो आणि त्या आदर्शाला धर्म असं नाव दिलं जातं. आणि म्हणून आपण या आदर्शांना, त्यांना आदर्श का म्हणतो की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने वाटचाल केली तशीच वाटचाल करण्यासाठी आपण प्रवृत्त होतो, आपल्याला तशी वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळते आणि त्यालाच आपण धर्म असं नाव देतो. आणि म्हणून ते असं म्हणतायत की येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, एकतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. आता याचा भावार्थ काय घ्यायचा आहे? श्रेष्ठ जे आचरती ते करीती इतरे जन, त्यांचे प्रमाण मानुनी जगती लोक वागती. आता हे थोडंसं आजच्या काळामध्ये आमच्या तरुण पिढीला हे थोडंसं पटणं कठीण आहे. कारण जेव्हा जेव्हा आपण, अर्थात माझा पेशा शिक्षकी असल्यामुळे रोजचा संपर्क हा विद्यार्थ्यांशी येत असतो आणि आजच्या समाजामध्ये जर आजच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा आजचा जो तरुण आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रवृत्ती थोडीशी अशी दिसते की मी माझ्या आधीच्या पिढीच्या लोकांनी मला जे सांगतायत किंवा त्यांच्या अनुभवाचे जे बोल आहेत ते मी का मानावेत किंवा त्यांचं मी का मार्गदर्शन घ्यावं. आम्हीही शिकलो आहोत, आमचीही वयं एवढी एवढी झाली आहेत आणि आम्हालाही कळतं, आम्ही मॅच्युअर आहोत असं आजच्या पिढीचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे थोरांचं ऐकावं, वडीलधाऱ्यांना मान द्यावा, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं, ही जी प्रवृत्ती जुन्या काळामध्ये होती ती आजकाल दिसत नाही. कारण एक प्रकारचं असं चित्र किंवा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं, ही भावना आजच्या पिढीमध्ये जास्त गडद होत चालली आहे. आणि म्हणून जे आपले वडील सांगतायत किंवा आपल्या आधीचे पिढी आजोबा सांगतायत हे मानण्याकडे त्यांचा कल नाही आहे. त्यांना ते जाचक वाटतं. 7च्या आत घरात यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? बाहेर लाईट आहेत की, मोबाईल जास्त वापरू नकोस. का वापरू नको? त्याच्यात वापरण्यासाठीच तर घेतलेला आहे. अरे उगाचच वायफळ खर्च करू नको. का करू नको? पैसे कशासाठी कमवतोय? खर्च करण्यासाठीच कमवतोय. म्हणजे ही भोगवादी विलासी प्रवृत्ती जी आहे ती हळूहळू आपल्या तरुण पिढीमध्ये संक्रमित होते. याला कारण काय आहे? तर धर्माचं अधिष्ठान असून त्या पद्धतीने आपण जीवन जगायला पाहिजे हा विचारच आउटडेटेड व्हायला लागलेला आहे. हा विचारच कालबाह्य व्हायला लागलेला आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा धर्माची व्याख्या, धर्माची तत्त्व आणि धर्माची शिकवणूक आपल्या नवीन पिढीकडे हस्तांतरित होण्याची अतिशय आवश्यकता आहे. कधी नव्हे एवढं मी तर असं म्हणेन की जे बुजुर्ग आहेत आपल्या समाजामध्ये त्यांची कधी नव्हे एवढी जबाबदारी वाढलेली आहे की जाता जाता धर्माची अशी ठोस नीव त्यांना तयार करून द्यायची आहे की ज्या पायावरती पुढील पिढीचं जे काही आयुष्य आहे किंवा पुढील पिढीचा जो समाज घडणार आहे तो अतिशय सक्षम असा घडेल. कारण या नवीन पिढीवरती इतक्या बाजूने हल्ले होत आहेत की त्यांना आपलीच संस्कृती, आपलेच धर्म, आपल्या धर्मामध्ये सांगितलेल्या विविध गोष्टी ह्या कालबाह्य
आणि विनाकारण वायफळ वाटायला लागलेले आहेत. आणि सगळ्यात धोका हाच आहे, बाहेरच्या कुठल्याही शक्तींकडनं किंवा बाहेरच्या कुठल्याही सरकारांकडनं, देशांकडनं आपल्या धर्माला धोका नाही आहे. तर आपलीच पुढची पिढी ही ह्या धर्मापासून तुटत चालली आहे आणि त्याच्यासाठी धर्माचा पुन्हा एकदा नव्याने विचार किंवा त्याच्या व्याख्येचा विचार होण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मुद्दाम मी आज हा विषय निवडला की फक्त धर्म म्हणजे मंदिरात जाणं, उत्सव साजरे करणं, देवाचं म्हणणं, संध्याकाळी दिवाबत्ती करणं इतकाच धर्माचा सीमित अर्थ आपण घ्यायचा नाही आहे. तर त्याही पलीकडे जाऊन जेव्हा तत्त्वज्ञानाचा विचार आपण करतो त्यावेळेला धर्म हा फक्त आचरणाचा एक उपाय नसून तो आपल्या जीवनाची एक पद्धती आहे. जर आपण धर्माने वागलो तर विजय निश्चित आहे. हे ठायी ठायी भगवंताने आपल्याला अतिशय पुराव्यासहित अगदी उदाहरणासकट आपल्याला ठासून सांगितलेलं आहे. फक्त त्याकडे डोळस पद्धतीने बघण्याची आज आपल्याला आवश्यकता आहे. आता जेव्हा आपण धर्माचा विचार करतो त्यावेळेला जे तत्त्वज्ञांनी जे सांगितलेलं आहे, जे थोर तत्त्वज्ञ होऊन गेले, लोकमान्य टिळक असतील, स्वामी विवेकानंद असतील, योगी अरविंद असतील, या सगळ्या किंवा इवन ज्ञानेश्वर जरी असतील, या सगळ्यांच्या शिकवणुकीचा, त्यांच्या विचारांचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला ढोबळमानाने आढळतात, त्या कॉमन आहेत किंवा ज्या सामायिक आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणत्या आहेत बघा. जेव्हा धर्माचा आपण विचार करू त्यावेळेला 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली आहे व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी. व्यष्टी याचा अर्थ काय, तर व्यक्तींमधला संबंध कसा असावा हे सांगणारा भाग आहे व्यष्टी. आता व्यक्तींमधला संबंध हा खूप अतिशय गुंतागुंतीचा विषय आपण आजच्या समाजामध्ये करून ठेवला आहे. पूर्वीच्या काळामध्ये आई वडील मुलगा यांचे नातेसंबंध, भाऊ बहीण यांचे नातेसंबंध, मित्र यांचे नातेसंबंध अतिशय साधे होते आणि अतिशय घट्ट त्याची वीण होती नात्यांची. सुदाम आणि श्रीकृष्णाचा मैत्रीचा संबंध, राम आणि सीता पती पत्नींचा संबंध, दशरथ आणि राम पिता पुत्रांचा संबंध, लक्ष्मण आणि राम यांचा बंधूंचा संबंध, याच्यामधनं भगवंताने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की परस्परांवरचं प्रेम, विश्वास ही तुमच्या नात्यातली वीण आहे, तो तुमच्या नात्याचा पाया आहे आणि तोच पाया कुठेतरी आज आपण डळमळीत करायला चाललेलो आहोत. काही दिवसांपूर्वीच जर तुम्ही पाहिलं असेल की आजकाल एक नवीन मनोरंजनाचा एक नवीन प्रकार माध्यम आलेला आहे, ज्याच्यामध्ये स्टँडअप कॉमेडी ज्याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काही कॉमेडियन्सना बोलवून त्यांच्याशी अशा प्रकारे चर्चा करणारं पॅनल असतं की ज्यातनं अश्लीलता बाहेर पडेल, ज्यातनं अतिशय अश्लील विनोद घडतील आणि त्याला कुठेतरी समाजामध्ये मान्यता मिळवून देण्यासाठीची धडपड आपणाला दिसते. आणि त्यातूनच एका चांगल्या यूट्यूबरचं करिअर हे वाया गेल्याचं सुद्धा आपण पाहिलं. याच्यावरनं एक घटना अशी आठवते की महाकवी कालिदास यांचं कुमार संभव हे एक त्यांची कलाकृती आहे आणि ती अर्धवट आहे. तर हा जो मी तुम्हाला मनोरंजनाचा जो प्रकार सांगितला त्याच्यामध्ये आपण बोलत होतो की नातेसंबंधांविषयी, आई वडिलांशी मुलांचं किंवा त्यांच्या मुलाचं मुलीचं असणारं नातं किती पवित्र आहे, या पवित्र नात्यालाही लाज आणील अशा प्रकारच्या काही टिप्पण्या त्या कार्यक्रमामध्ये झाल्या. मग हे नातं पवित्र किती पवित्र आहे, तर त्याचा संदर्भ आपल्याला पाहायचा असेल तर आपल्याला कालिदासांच्यापर्यंत मागे जावं लागतं. कालिदास हे संस्कृतचे महान कवी, जिथे काव्य संपतं तिथे कालिदास सुरू होतो, त्यांची प्रतिभा सुरू होते. या कालिदासांनी कुमार संभव नावाचं एक काव्यरचना करायला घेतली आणि ती अपूर्ण राहिली. ही का अपूर्ण राहिली ह्याच्या आपण जेव्हा कारण शोधायला जातो त्यावेळेला असं दिसतं की त्यांना कुमार कार्तिकेयाचा जन्म कसा झाला या संदर्भाने ते काव्य त्याने रचायचं होतं. आणि काव्याला त्यांनी सुरुवात केली पार्वती आणि शंकर, भगवान शंकर यांचा विवाह आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याने त्याच्यापर्यंत मांडल्या आणि तिथपर्यंत ते काव्य पूर्ण होत आलं. आता प्रसंग आला भगवान शंकर आणि पार्वती यांच्या शयनकक्षामधल्या त्या प्रसंगापर्यंत ते आले आणि माता पार्वतीला राग अनावर झाला. तिने सरस्वतीला पाचारण केलं आणि विचारलं कोण हा महादरिद्री असा शब्द का वापरला, तर हे दारिद्र्य त्याच्या बुद्धीचं होतं आणि ज्याच्याकडे बुद्धीचं दारिद्र्य आहे तो जगातला सगळ्यात दरिद्री माणूस अशी व्याख्या केली जाते. म्हणून म्हटलं की हा महादरिद्री कोण आहे की जो स्वतःच्या मातापित्यांविषयी या पद्धतीने लिहायला धजावतो आहे. तेव्हा सरस्वती म्हणाली, माते हा दुसरा तिसरा कोणी नसून संस्कृतमधला अतिशय प्रचूर पंडित, काव्यपंडित ज्याला म्हटलं जातं असा कालिदास आहे. त्यावेळेला पार्वतीने सांगितलं तो कालिदास असो किंवा अन्य कोणी असो, मातापित्यांविषयी या पद्धतीचं लिखाण, या पद्धतीची अभिव्यक्ती करण्यासाठी जर तो झटत असेल तर त्याची काव्यप्रतिभा तिथंच संपुष्टात यायला हवी. आणि म्हणून हा शाप कालिदासांना मिळाला आणि त्यानंतर माता पार्वती आणि सरस्वती यांच्यातल्या या संवादानंतर कालिदासांकडनं एकही शब्द, श्लोक तर जाऊच द्या, एकही शब्द त्यांच्याकडनं लिहिला गेला नाही आणि ते आजारी पडले आणि त्याच्यातच कालिदासांचा मृत्यू झाला सत्ययुगात. आणि हे का झालं
तर ती आपल्या मातापित्यांविषयी अशा प्रकारचं काही अश्लाघ्य लिहिण्याची त्यांची मनाचीही तयारी होणं हे सुद्धा पाप होतं. आणि ते माता पार्वतीने त्यांना दाखवून दिलं, सहेतुक दाखवून दिलं. आणि आज मात्र कलियुगामध्ये आपण अशा प्रकारच्या अभद्र टिप्पण्या, आईवडिलांचं नातं असेल, मुलगा आणि आईवडील यांचं नातं असेल, याच्याविषयी केल्या जातात. हे का घडतंय? याला कारण हेच आहे की धर्माची व्याख्या, धर्माचं अधिष्ठान ह्याचा कोणताच पायपोस कोणालाही राहिलेला नाही. जो तो ज्याला ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने मुक्त वागतो आहे. आणि त्यातून ह्या सगळ्या समाजामध्ये ह्या ज्या काही घटना घडत आहेत त्याचं कारण हे आहे. हा झाला व्यक्तींमधला संबंध. यानंतर आपण समष्टीकडे जातो. समष्टी म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूचा असलेला समाज. मानव हा समाजप्रिय प्राणी आहे म्हटलं जातं, की समाजाशिवाय माणसाचं नैतिक असेल, व्यक्तिगत असेल, आर्थिक असेल, कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण म्हणतो की उत्थान होऊ शकत नाही. त्यासाठी समाजाची आवश्यकता असते. मग समाजामध्ये राहत असताना आपण समाजाचे काही देणं लागतो, हा विचार मनामध्ये आपल्या सतत असायलाच हवा. आणि मग जर आपण असं पाहिलं की समाजाचे जे विविध घटक आहेत, बाल असतील, स्त्रिया असतील, वृद्ध असतील, ह्या सर्वांना त्यांचं आयुष्य क्रमाने पुढे जाण्याकरता गृहस्थीची आवश्यकता असते. मग जेव्हा आपण गृहस्थाश्रमामध्ये असतो तेव्हा हे आपलं कर्तव्य ठरतं किंवा आपली ही जबाबदारी ठरते की या समाजातल्या या सगळ्या घटकांसाठी आपण काही ना काहीतरी करणं ही आपली जबाबदारी आणि तो आपला धर्म ठरतो. आणि जी व्यक्ती यातलं काहीच करत नाही ती सर्वार्थाने अधर्माचं पालन करते असं म्हणण्यास हरकत नाही, असं अरविंदांचं म्हणणं आहे. कारण समष्टीमध्ये तुमच्याकडनं हेच अभिप्रेत आहे, जर तुम्ही समाजामध्ये राहत असाल तर निश्चित तुम्ही समाजाचं देणं लागता आणि या भावनेनं तुम्ही सत्कार्य करणं आवश्यक आहे, परोपकार करणं आवश्यक आहे. मग तुम्ही तुमच्या कुवतीनुसार तुम्ही 1 रुपया दान करताय का 1 लाख दान करताय याला महत्त्व नाही, तर मी काहीतरी देणं लागतो या भावनेनं तुम्ही जे कराल ते भगवंतापर्यंत पोचतं. आणि हाच समष्टी, धर्माच्या समष्टीचा हाच खरा अर्थ आहे. त्यानंतर सृष्टी. आता सृष्टीविषयी बोलायचं जर झालं तर निसर्ग. सृष्टी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून निसर्ग. मानवाचं अस्तित्व निसर्गावरती अवलंबून आहे. निसर्गाशिवाय माणूस कोणतीही कृती, कोणतंही कार्य करू शकत नाही. आणि जर आजचा कलियुगाचा जर विचार केला, आधुनिक काळाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपण सृष्टीला पूर्णपणे विसरून गेलो आहोत. आणि म्हणूनच आपण बघू शकतो की जागतिक तापमानवाढ असेल, प्रदूषण असेल, अवेळी पडणारा पाऊस असेल, निसर्गाचं बदललेलं ऋतुचक्र असेल, या सर्वांच्या पाठीमागे कारण एकच आहे की आपण सृष्टी आणि व्यक्ती याच्यातला संबंध विसरलो आहोत. मानवाचा आविर्भाव असा आहे, जेव्हा भगवंताने मानवासाठी बुद्धीची रचना केली तेव्हा भगवंत विचार करत होता की हे दुधारी अस्त्र आहे, आपण हे मनुष्याला बहाल करतो आहोत खरं, पण मनुष्य त्याचा वापर कसा करेल याच्यावरती ठरेल की बुद्धी चांगली का वाईट. मानवाची आजची जी अवस्था आहे ती अशी आहे की मी समुद्रावरती विजय मिळवला, मी आकाशावरती विजय मिळवला, मी हवेवरती विजय मिळवला, मी पृथ्वीवरती विजय मिळवला, मी अग्नीवरती विजय मिळवला, पंचमहाभूतांवरती मी विजय मिळवला. अरेच्छा, मी स्वतःच भगवान तर नाही, कारण सगळी पंचमहाभूतं माझ्या अखत्यारीमध्ये आहेत, माझ्या टाचेखाली आहेत, मग मी भगवान तर नाही. आणि हा विचार, हा अहंकार जेव्हा मानवाच्या बुद्धीमध्ये प्रवेश करतो त्याच वेळेला सृष्टी आणि मानव यांचे संबंध बिघडायला लागतात. निसर्गाचं दोहन करू नये तर निसर्गाचं संवर्धन करावं ही परमेश्वराची अपेक्षा आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आपण गाईचं दूध काढतो तेव्हा गाईचं दूध मानवी शरीरासाठी पोषक आहे, पण ते दूध काढत असताना गाईला कुठल्याही प्रकारच्या यातना होणार नाहीत याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा आपण निसर्गातनं फळं घेतो, फुलं घेतो, पानं घेतो, त्यावेळेला त्या वनस्पतीला, त्या जीवाला कोणत्याही प्रकारचा त्रास, यातना होणार नाहीत याची काळजी आपण घेणं हेच सृष्टी आणि व्यक्ती संबंधांमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जो ही काळजी घेतो अर्थातच तो धर्माने वागतो. आणि म्हणून सृष्टी आणि व्यक्ती या संबंधाचा समावेश धर्मामध्ये केलेला आहे. आणि आज आपण जर बघितलं तर जी चंगळवादी ज्याला विचारधारा म्हटलं जातं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विचार सृष्टीचा केला जात नाही. जी ऊर्जा साधनं पुन्हा वापरता येणार नाही, ज्याला आपण पारंपरिक ऊर्जा साधनं म्हणतो, त्याचा अमर्याद वापर केला जातो आहे. व्यक्तिगत स्वार्थासाठी, आर्थिक स्वार्थासाठी निसर्गाचा मोठ्या प्रमाणावरती बळी दिला जातो आहे. आणि म्हणूनच निसर्गाचा प्रकोप जो मानवाला सहन करावा लागतो तो, याचं कारण हेच आहे की सृष्टी आणि व्यक्ती यांच्यामधला संबंध कुठे ना कुठेतरी बिघडलेला आहे. याचं शेवटी काय आहे, आपण प्रवचन करतो, कीर्तन करतो, आपण तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतो, ह्या सगळ्या गोष्टींचं कुठेतरी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा त्याचा संबंध लावता येणं आवश्यक आहे. नाहीतर नुसतं आपण
आयडियल लेवलला आदर्श याच्यावरती पातळीवरती जर बोलत राहिलो तर त्याचा आणि प्रत्यक्ष जीवनाचा जर संबंध लावता आला नाही तर ते ज्ञान व्यर्थ आहे. आजकाल आपण सगळेजणं गावामध्ये जे राहतो या वानरांच्या त्रासाने त्रस्त आहोत आणि आपण प्रचंड चरफड आपली होते की माझं पीक वाया जातं आहे, माझी भाजी वाया जाते, माझी पडवळं वाया जातात, अमुक तमुक. ह्याच्या पाठीमागे कारण जर आपण विचार केला तर त्याला कारणीभूतही आपणच आहोत. कुठेही वानरांची संख्या वाढलेली नाही आहे किंवा ते आतताईपणे वागतही नाही आहेत. तर आपण जी जंगलं साफ करत चाललो आहे त्यामुळे त्यांचा अधिवास आपण नाहीसा करत चाललो आहे आणि त्याचं दुष्परिणाम या मार्गाने सृष्टी आपल्याकडनं वसूल करून घेते. त्याचे दुष्परिणाम हे अशा प्रकारे आपल्याला भोगावे लागते. मग याच्यावरती बुद्धिमान माणूस काय म्हणणार, अरे मी तर माझ्या आयुष्यामध्ये एकही झाड तोडलं नाही, झाडं तोडणारा दुसरा आणि भोगायचं मी का? मग वानरही तेच म्हणतील ना, मी तर तुमच्या घरामध्ये आलो नव्हतो, मी तर तुमचं आयुष्य डिस्टर्ब केलेलं नव्हतं, मग माझं अख्खं घरच तुम्ही जर नष्ट केलात तर कुठे ना कुठेतरी याची भरपाई तुम्हाला करायचीच आहे. अशा प्रकारे सृष्टी आणि व्यक्ती यांच्यातला हा संबंध जेव्हा जितका बिघडलेला राहील तोपर्यंत या प्रकारच्या अडचणी समस्या मानवाला भेडसावतच राहतील. आणि म्हणूनच आपण आपल्या धर्मामध्ये ह्याचा विचार करूनच आपल्याकडे वटपौर्णिमा आहे, आपल्याकडे नागपंचमी आहे, हे सगळे सण का साजरे करतो तर ह्या चराचरामध्ये जो ईश्वर व्यापून चराचराला उरलेला आहे त्याच्याप्रती कुठेतरी माझ्या मनामध्ये कृतज्ञता आहे की तू हे मला देतोस म्हणून मी जिवंत आहे. माझ्या पानामध्ये रोज जे काही 4 घास भाजी भाकरीचे पडतात हे तुझ्या कृपेमुळे. मी कष्ट करतोय, मी मेहनत करतोय आणि मी घाम गाळतोय म्हणून हे मला मिळालेलं नाही, तर हे मला मिळावं अशी तुझी इच्छा आहे म्हणून मला हे मिळतंय. ही भावना त्या पाठीमागे असणं आवश्यक आहे आणि तेव्हाच निसर्ग तुम्हाला भरभरून देत असतो. आणि याचा विचार आपण करायचा आहे व्यक्ती आणि सृष्टी याच्यामध्ये. आपण व्यष्टी बघितलं, त्यानंतर समष्टी बघितलं, सृष्टी बघितलं आणि आता शेवटचा जो टप्पा आहे तो आहे परमेष्टी, अर्थात परम दयाळू, परम शक्तिमान, सर्व शक्तिमान ज्याला आपण असं म्हणतो त्या परमेश्वराशी व्यक्तीचा असलेला संबंध हा परमेष्टीमध्ये येतो. आता याच्यामध्ये जेव्हा आपण सृष्टीचा विचार करत होतो तेव्हा महात्मा गांधीजींचं एक वाक्य आहे की या पृथ्वी तलावरती जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत या सर्वांची गरज भागवण्याचं सामर्थ्य या पृथ्वीमध्ये आहे. 600 कोटी नवे 1200 कोटी जरी मानवांची लोकसंख्या झाली तरीसुद्धा या 1200 कोटी लोकांच्या ज्या प्राथमिक गरजा आहे ती भागवण्याचं सामर्थ्य या सृष्टीमध्ये आहे, कारण त्याचं निर्मिती जी आहे ती परमेश्वराने केली. त्यामुळे त्याचं जे हिशोब आहे तो परफेक्ट आहे. पण हा एक भाग झाला. त्या वाक्याचा पुढचा जो भाग आहे तो अतिशय विस्मयकारक आहे की संपूर्ण विश्वातली मानवजात याच्या गरजा पूर्ण करण्याचं सामर्थ्य पृथ्वीत आहे, परंतु एकाही माणसाची हाव भागवण्याचं सामर्थ्य या सृष्टीमध्ये नाही. कारण ही जी हाव आहे ती अमर्याद आहे. एका माणसाची हाव अमर्याद आणि अशी 600 कोटी माणसं आणि त्यांच्या 600 कोटी अमर्याद इच्छा हे भागवण्याचं सामर्थ्य सृष्टीमध्ये नाही असं महात्मा गांधी सांगतात. आणि मग आपण जेव्हा परमेष्टीचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला या विचारावरती यावं लागतं की तुमच्या गरजा तुम्ही निश्चित भागवा, पण तुमची जी हाव आहे, तुमची जी वासना आहे त्याला कुठेतरी अंकुश ठेवण्यासाठी मग पुन्हा तुम्हाला परमेष्टी हा जो धर्मातला जो भाग आहे तो तुम्हाला तिथे मदतीला येतो. कारण शेवटी मी सुरुवातीला आपण म्हटलं होतं की धर्म ही जगण्याची एक पद्धती आहे आणि ती न्याय्य कशी असेल, ती धर्माच्या बाजूने कशी असेल हे सांगण्यासाठी हे 4 नियम जे आहेत ते आपण बघतोय. आता परमेष्टी म्हटल्यानंतर शेवटी काल वैद्य निरंजन गोखले यांनी सांगितलं की मानवी आयुष्याचं जे काही संचित आहे किंवा त्याचं जे ध्येय आहे ते काय आहे, तर हा जीवात्मा परमात्म्यामध्ये विलीन झाला पाहिजे आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधनं सुटका झाली पाहिजे, हेच आपल्या सगळ्यांचं अंतिम ध्येय असायला हवं. पण ते नाही जमत. का नाही जमत? कारण मी निरीच्छ पद्धतीने कार्य करतोय, मला कुठलीही इच्छा नाही, मी माझं कर्म करतोय, फळाची अपेक्षा मी धरत नाही. मग फळाची अपेक्षा न धरता मला कर्म करायचं ही माझी इच्छाच आहे, म्हणजे परत मी इच्छेमध्ये अडकलो. त्यामुळे याच्यासाठी आपल्याला परमेश्वराची आवश्यकता लागते की भगवंताने सांगितलेले मार्ग दिसायला सोपे असतात, त्यातलं जे फळ आपल्याला किंवा त्यातनं जे काही बाहेर आउटपुट मिळणार आहे तेही दिसायला अतिशय सुंदर नयनरम्य दिसतं, पण तिथे पोहोचण्याचा मार्ग हा फार अवघड आहे आणि तिथं आपल्याला परमेश्वराची आवश्यकता आहे. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो की एक व्यक्ती होती, आयुष्यभर अतिशय पापभिरू पद्धतीने त्याने आयुष्य जगलं, कधीही कोणाचा रुपया पैसा कोणाचा बुडवला नाही, कोणाला फसवलं नाही, कधी व्यभिचाराचे विचार मनाला शिवले सुद्धा नाही, सतत परमेश्वराचं नामस्मरण आणि परमेश्वराचरणी लीन राहणारा हा मनुष्य पण आयुष्यामध्ये फार गरीब राहिला हो. म्हणजे स्वतःचं चरितार्थ चालवण्याचीही ताकद त्याच्यामध्ये नव्हती. आणि अशा अवस्थेमध्ये आज ना उद्या परमेश्वराची कृपादृष्टी माझ्यावरती होईल आणि मी या परिस्थितीतनं बाहेर पडेन, या एकाच इच्छेवरती किंवा या एकाच आशेवरती हा माणूस जगत राहिला आणि शेवटी तो दिवस उजाडला जेव्हा त्याचं निर्वाण झालं.
आणि आता म्हणाला शेवटी परमेश्वरापर्यंत पोचला, स्वर्गातच जाणार होता, कारण संपूर्ण धर्माने आयुष्य व्यतीत केलं आहे. आता म्हणाला परमेश्वराजवळ जाणार आणि जाबच विचारणार, कारण परमेश्वराला जाब विचारण्याचा अधिकार मला आहे, कारण त्याने जसं सांगितलं तसं मी वागलो. परमेश्वराला माहिती होतं की हा गडी आपल्याकडे येणार. आला, म्हणाला वत्सा बोल, काय झालं, तुझ्या चेहऱ्यावरती समाधान दिसत नाही आहे, तू स्वर्गात आलास त्याचं. म्हणाला मी स्वर्गात वगैरे आलो हे ठीक आहे हो, पण आयुष्यभर तुम्ही सांगितलेल्या मार्गाने मी चालत राहिलो, त्याचं फळ मला काय मिळालं? मी आयुष्यभर अवहेलनाच सहन केली. म्हणाला कुठला मार्ग? परमेश्वराने विचारलं. कुठल्या मार्गाने चालत आलास तू? बघ हा खाली मार्ग दिसतोय तुला, संपूर्ण वाळवंट दिसलं, कारण त्याचं आयुष्य हे वाळवंटासारखंच होतं. वाळवंटामध्ये ना पाणी असतं, ना झाडं असतात, ना सुंदर फुलं असतात, ना फळं असतात. बरोबर हेच माझं आयुष्य आहे. वाळवंटच केलंस माझ्या आयुष्याचं तू. काय दिसतंय म्हणे वाळवंटामध्ये? तर म्हणे 2 व्यक्तींची पावलं दिसत आहेत. पण पुन्हा त्याने ते निरीक्षण केलं, काही ठिकाणी जिथे वाळवंट प्लेन होतं तिथे दोन्ही माणसांची पावलं दिसत आहेत, दोन्ही व्यक्तींची पावलं दिसत आहेत. जिथं खाचकळगे आले, जिथे ताप भरपूर आहे, जिथं वाळवंटाची वादळं भरपूर आहेत, तिथं मात्र एकच पाऊल दिसतं. मग म्हणाला हा दुसरा कोण? तर म्हणे ही दोन्ही पावलं एक माझी आहेत आणि एक तुझी आहे, असं भगवंताने सांगितलं. तर म्हणाला बघ, तूच तुझ्या तोंडाने कबूल करतोस की तुझी माझ्यावरती कृपादृष्टी नव्हती. इथे बघ, माझं आयुष्य अतिशय सुंदर चाललेलं होतं, तू माझ्यासोबत आहेस, आणि इथे मात्र माझ्या आयुष्यामध्ये संकट आलं, मला टाकून तू पळालास. परशुराम भगवान श्रीकृष्ण परमेश्वर मंद हसले आणि म्हणाले की अरे वेड्या, ही जी एकट्याची पावलं दिसत आहेत ही तुझी नाहीत, ती माझी पावलं आहेत. मग म्हणाला माझी पावलं कुठे आहेत? अरे वेड्या, जेव्हा तू संकटामध्ये होतास तेव्हा तुला माझ्या खांद्यावरती घेऊन मी तुझी ही दुःखाची वाट चालत होतो, आणि म्हणून तू आज माझ्यापर्यंत पोहोचू शकलास. हाच परमेष्ठीमधला जो व्यक्ती आणि परमेश्वर यांच्यातला जो हा संबंध आहे तो हा आहे. आपण असं म्हणतो की परमेश्वर माझ्या मदतीला धावून आला नाही, परमेश्वराने मला मदत केली नाही, तर मी का परमेश्वराची भक्ती करावी? भक्ती यासाठी करावी की परमेश्वराचा मदतीला धावून येत नसतो, तो आपल्याला शक्ती देतो, आणि ही शक्ती मिळण्यासाठी आपण त्याची भक्ती करावी लागते. एकदा विष्णूच्या मंदिरामध्ये आपण बसलो आहोत. भगवान विष्णूंसमोर नारद आले आणि नारदाने सांगितलं की भगवान, तुमचा आवडता सगळ्यात भक्त कोण या जगातला? तर नारदांना अशी अपेक्षा होती की आपलं नाव घेतील, कारण आपण सतत तोंडाने नामजप त्यांचाच करत असतो, नारायण नारायण. तर म्हणे छे रे, एक साधा शेतकरी आहे, तो माझा सगळ्यात आवडता भक्त आहे. आणि हे ऐकल्याच्या नंतर नारदांना प्रचंड संताप आला. तर म्हणे कसं काय? मी म्हणे तुला सिद्ध करून दाखवतो. त्याने सांगितलं विष्णूंनी की हे तेलाने काठोकाठ भरलेलं पात्र आहे, आपल्यातल्या बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीतही असेल. तेलाने काठोकाठ भरलेलं पात्र आहे, हे घ्यायचं, संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करायची आणि माझ्यासमोर येऊन उभं राहायचं. तर म्हणे काय सोपं आहे, निमिषात जाऊन येतो. तर म्हणे तसं नाही, निमिषात तू जाऊन येशील, पण काळजी काय घ्यायची, यातलं एकही थेंब खाली सांडता कामा नाही. तर एवढंच ना, येतो की जाऊन, असं म्हणेपर्यंत पात्र उचललं, पृथ्वीची प्रदक्षिणा घेतली आणि नारायण नारायण म्हणून परत समोर येऊन उभे राहिले. म्हणे हे घ्या, हे तुमचं पात्र, हे तुमचं तेल, एकही थेंब पृथ्वीवरती सांडलेला नाही. नारायण हसले, म्हणाले ठीक आहे, हे योग्य आहे तुझं. या सगळ्या प्रदक्षिणेमध्ये माझं नाव किती वेळा घेतलंस? तर म्हणे तुमचं नाव नाही घेतलं, कारण माझं सगळं लक्ष तुमच्या तेलावरती होतं, सांडता कामा नाही तेल, नाहीतर अपराध घडला असता. ठीक आहे, चल म्हणाले, आता आपण त्या शेतकऱ्याकडे जाऊ. शेतकरी शेतामध्ये काम करत होता, वरनं सूर्य आग ओकतोय आणि खाली शेतकऱ्याची मेहनत चाललेली आहे, आणि मेहनत करत असतानाच भगवंताचं कुठलं तरी भजन गातोय. सावतामाळीसारखा असेल कोणतरी शेतकरी जो आपल्या भाजीपाल्यामध्ये सुद्धा परमेश्वराचं रूप बघतोय, आणि हे सगळं सुरू असताना सुंदर भजन तो गातोय, आणि साक्षात विष्णू त्या भजनावरती डोलतायत. नारदांना कळेना की हे नक्की काय चाललं आहे. तर हा पूजा करत नाही, आणि ह्याच्या घरामध्ये देवसुद्धा कुठे दिसत नाही, आणि हा ह्यांचा परमभक्त कसा आवडीचा. तर त्यावेळेला त्याने सांगितलं, तू मगाशी माझं किती वेळा नाव घेतलंस? तर म्हणे एकदाही घेतलं नाही. का नाही घेतलंस? तर म्हणे कसं घेणार, माझं लक्ष तेलावरती होतं, आणि ते सांडू नये अशी तुमची आज्ञा होती, आणि माझं सगळं लक्ष, माझं सगळं अवधान हे तुम्ही सांगितलेल्या जबाबदारी पूर्ण करण्याकडे होतं. त्यावरती विष्णू म्हणाले की ही जी व्यक्ती आहे, हा जो शेतकरी आहे, त्याला दिलेली जबाबदारीसुद्धा मीच दिली. शेती पिकवणं, संपूर्ण विश्वाला खाऊ घालणं ही मी त्याला दिलेली जबाबदारी आहे. ती जबाबदारी तो तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडतोय जेवढ्या प्रामाणिकपणे तू तेलाचं पात्र घेऊन फिरलास. पण त्याच्यात आणि तुझ्यात फरक काय आहे? माझं दिलेलं कार्य करत असताना सुद्धा तो माझं स्मरण करतोय, आणि म्हणून तो माझा सगळ्यात प्रिय असा भक्त आहे. म्हणजेच परमेष्ठी व्यक्ती आणि परमेश्वर याच्यामधला संबंध कसा असावा, आपण आपली नियत कर्तव्य, आपली नियत कर्म करत राहावी. ती कर्म करत असताना आपण परमेश्वराचं नामस्मरण करत राहणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आता
आपण कलियुगामध्ये जगतो आहोत आणि कलियुगामध्ये धर्माने वागणं, न्यायाने वागणं ह्या गोष्टी जितक्या कठीण होत चाललेल्या आहेत, तितकंच भगवंताची प्राप्तीसुद्धा सोपी सांगितली आहे कलियुगामध्ये. इतर युगांमध्ये, वेगवेगळ्या युगांमध्ये परमेश्वर प्राप्त कसा करावा याचे अतिशय कठीण मार्ग सांगितले. पण भगवान म्हणाले, कलियुगामध्ये जर माझी प्राप्ती करायची असेल तर दुसरं काहीही करायची आवश्यकता नाही, फक्त नामस्मरण करा. ही नामस्मरणाची ताकद आहे. हे नामस्मरण तुम्हाला तरुण जायला मदत करतं. फक्त ती भावना आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. मी जे कार्य करतो आहे, मी जो विचार करतो आहे, माझे हातपाय सक्षमपणे चालत आहेत, याला कारण तो परमदयाळू परमेश्वर आहे आणि त्याच्या कृपेने मी हे सगळं करतो. जिथं अहम येईल की अरे हे मी केलं आहे, हे माझं आहे, तिथं परमेश्वराची आणि आपली नाळ तुटते. ती जर पुन्हा जोडायची असेल तर या सगळ्यामधून आपण अलिप्त होऊन आपण परमेश्वराला शरण जाणं, हीच व्यक्ती आणि परमेश्वर यांच्यातला जो संबंध परमेष्ठीमध्ये योगी अरविंदांना जो अपेक्षित आहे तो हा आहे. आज आपण आजच्या या सगळ्या आपल्या प्रवचनामध्ये धर्म खरा अर्थ त्याचा काय आहे किंवा धर्मामध्ये कोणकोणत्या गोष्टी अभिप्रेत आहेत आणि कशा पद्धतीने आपण धार्मिकतेनं जीवन जगणं अपेक्षित आहे, या सगळ्यांचा उहापोह केला. आपल्या दैनंदिन आयुष्यातली काही उदाहरणं आपण बघितली, काही पुराणातली उदाहरणं आपण बघितली, भगवान श्रीकृष्णांचा संदर्भ आपण पाहिला, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणाले आहेत ते आपण पाहिलं. ह्या सगळ्याचा विचार करून आपल्याला हळूहळू धार्मिक पद्धतीनं आपलं आयुष्य व्यतीत करावं यासाठी मार्गदर्शक काही तत्त्व आपल्याला मिळाली असतील. या चर्चेतनं आपल्याला एक नवीन दृष्टी मिळाली असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि आज आपण पुन्हा एकदा या उत्सवाच्या निमित्ताने मला ही संधी दिलीत की या संदर्भामध्ये काही विचार एक आपणासमोर मांडावे. अर्थात जेव्हा मी इथं आलो तेव्हा कालच आलो होतो आपण, त्यावेळेला मी पाहिलं की खूप सारे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत आणि थोडंसं दडपण जाणवलं की अरे आपल्यापेक्षा कैक पावसाळे म्हणजे आपलं काय म्हणता येईल त्याला, आपल्या अजून कुठे आयुष्याला सुरुवात नाही झाली आणि ही मंडळी ह्या सगळ्या गोष्टींना पार पुढे गेलेली आहेत. अशा लोकांसमोर आपण आपले विचार उद्या मांडायचे आहेत, तर त्याचं थोडंसं दडपण होतं. पण तरीसुद्धा आपण सर्वांनी या बालकाला अतिशय मायेने आपण जे काही, जसं आपलं जणू काय आपलंच हे मूल आहे, आपलं मूल आपल्यासमोर चुकतं म्हणून आपण लगेच त्याला ओरडत नाही, आपण त्याचं कौतुक करतो की अरे वा छान. या पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या नजरेमध्ये मला कौतुक दिसतं आहे आणि ह्या कौतुकामुळेच मला बळ मिळालं की माझे जे काही 4 विचार आपल्यासमोर मांडायचे होते, आपल्यासोबत इथं त्याची चर्चा करायची होती, त्याचं बळ मला आलं. त्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानून या संधी दिल्याबद्दल सुद्धा आयोजकांचे आभार मानतो. आणि आज आपल्या प्रवचनाचा हा जो विषय होता की धर्म आणि त्याची व्याप्ती, हा विषय कथन इथं संपवतो. एक आपण श्लोक घेऊ आणि आपण आजच्या विवरणाचा समारोप करू. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं.